इनका वाकई में अभिनंदन करना चाहिए। मैं चाहूंगा कि जोरदार तालियां संदेश शेळके के लिए भी होनी चाहिए। तर या बहुत ठिकाणी ही- जासे क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी होती आणि खऱ्या अर्थानं जासे गावचे मिलन शेठ घरत यांच्या वतीने तब्बल संघ जिंकलाय। इथे 3000 रुपयाचं पारितोषिक संघाला देण्यात आलंय। तर मी नक्कीच मिलन शेठ घरत यांचं देखील सहर्ष स्वागत करतो। तर चला एका लाईनीमध्ये एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो। उल्वे ग्राम पंचायत वर्सेस वहाल ग्राम पंचायत। प्रवीण क्या बात है, ये अक्सर एकदा हम जोरदार तालियां अंतर्राष्ट्रीय उद्या। स्तर पर देखते हैं। ये जिस तरह से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में होता है बिल्कुल उसी तरह ये दोनों टीमों का स्वागत पटाखों की आतिशबाजी में फुलझड़ियों के साथ किया जा रहा है। ये बहुत रेयर दृश्य होता है। और क्योंकि सर इस- जो ट्रॉफी है ना वो ऐसा लग रहा है इंडियन प्रीमियर लीग की ट्रॉफी उठाते हुए दोनों व्यवस्थापक नीलेश शेठ खारकर और तेजस मात्रे। मैं कहूंगा कि इंडियन प्रीमियर लीग यानी आईपीएल से कुछ आईपीएल से बिल्कुल कम नहीं है ये मुकाबला, क्योंकि जो दोनों टीमें एक दूसरे के सामने भिड़ंत करने वाली हैं, आपसी भिड़ंत इन दोनों में होगी, वो कांटे की होगी, इसमें कोई दो राय नहीं। लेकिन ये दोस्ताना मुकाबला होगा, ये भी ध्यान रहे। इसके बाद फाइनल का मुकाबला खेला जाएगा। लेकिन अगर दर्शकों को याद रहेगा तो ये मुकाबला, क्योंकि ये दोनों टीमें भले ही नेटिव टीमें हैं लेकिन अपने खेल प्रतिभा को उजागर कर जिस तरह से दर्शकों को लुभाने का प्रयास करने वाली हैं वो यकीनन प्रशंसनीय होगा। तो जिनके बारे में मैंने जिक्र अभी किया था, कुणाल दाते और दीपक पाटिल, जो बहुत ही ज़बरदस्त मराठी कमेंटेटर हैं, उनको मैं अब कमेंटेटर बॉक्स में आने की दावत दूंगा। सर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहू शकाल देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय वैभव घरत साहेब यांच्या वतीने इथे खऱ्या अर्थानं जासी संघाला शुभेच्छा आल्यात। या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात, तर त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद देतो। बघा किती चांगली दृश्य इथे आपण पाहू शकाल। असं वाटतंय की मला तर वाटतं इंडियन प्रीमियर लीगचा सर पहिला सामना चालू झाला की काय? बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि आईपीएल में जिस तरह का माहौल होता है बिल्कुल उसी तरह का माहौल यहाँ पर आरके ट्रॉफी में भी देखने को मिल रहा है। और ये बहुत ही बड़ा संदेश है अन्य प्रतियोगिताओं के लिए कि आयोजन किस तरह का होना चाहिए। जैसे मैंने कहा कि जहाँ रवि शेठ पाटिल जी का नेतृत्व हो वहाँ पर तो आयोजन के बारे में बताने की ज़रूरत नहीं है। लेकिन हम अक्सर कहते हैं कि जो सभी युवा खिलाड़ी एकजुट होकर जो काम करते हैं वो वाकई में काबिल तारीफ होता है। और आज सागर घरत के नेतृत्व में वोडाफोन क्रिकेट टीम हो, ओम साई क्रिकेट टीम हो या फिर वीआर के बिल्टेक द्वारा किया गया प्रयत्न हो, ये सब इस श्रृंखला को चार चांद लगा रहे हैं। किस किस का मैं जिक्र करूं, किस किस का उल्लेख क्यों करूं, क्योंकि हर क्षेत्र में हर कोई अपना अपना 100% योगदान दे रहा है जो कि काबिल तारीफ है। चलिए ये जो मुकाबला अब होने वाला है, ये दो टीमों की विशेषताएं मैं आपको बताना चाहूंगा। इनका आज यहां पर स्वागत इसलिए किया गया है क्योंकि इन्हीं 27 खिलाड़ियों में से 11 खिलाड़ियों का चयन होगा और गौराई क्रिकेट श्रृंखला खेली जाने वाली है। उसके लिए इस प्रतियोगिता के लिए गौराई क्रिकेट टीम द्वारा आयोजित प्रतियोगिता के लिए इन 27 खिलाड़ियों में से किरण पाटिल 11 खिलाड़ियों का चयन करेंगे। अब वो 11 खिलाड़ी कौन हैं इसका फैसला तो आने वाला समय करेगा। लेकिन इसी बीच हमारे साथ जुड़ चुके हैं कमेंटेटर प्रवीण, आपका स्वागत है। स्कोरर प्रणय एक बार फिर हमारे बीच मौजूद है। दूसरे स्कोरर है सचिन पाटिल और ऑनलाइन स्कोरर है निखिल मुकादम और संदेश शेलके। हमारे सामने डीजे खड़े हैं, डीजे बाबू हाथ उनके जेब में है, लेकिन मैडी का जिक्र हम करते हैं लेकिन ये छोटा बच्चा है फिर भी उसका जिक्र जरूर होगा। आदित्य दुंद्रेकर, एक जरूरी ऐलान है उलवा ग्राम पंचायत टीम के लिए। अगर आप इस मुकाबले में जीत हासिल कर पाते हैं तो नीलेश खारकर जो कि टीम के आपके संघ व्यवस्थापक हैं उनके द्वारा 10,000 रुपए का इनाम दिया जाएगा। और इसी बीच
वहाल ग्राम पंचायत टीम की तरफ से सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर। आक्रामक बल्लेबाज ऋषि नाइक और दूसरे बल्लेबाज हैं प्रसाद। और सर जो ओपनिंग जोड़ी गई है ना मैदान में, मेरे को नहीं लग रहा ये शो मैच चल रहा है, ऐसा लग रहा है तालुका आपका मैच चल रहा है। ये जोड़ी मोस्ट डेंजरस जोड़ी जानी जाती है। प्रसाद गरत इस सीजन के सबसे ज्यादा अर्धशतक जिनके नाम पर है, 1300 से अधिक 2020-21 के सीजन में इनके रन है। और अब ऋषि नाइक तो क्या कहने, 9 बार लगातार 5 गेंदों में 5 छक्कों का विक्रम और आखिरी बॉल के ऊपर सम्मान दिया है गेंदबाजों को। ये आंकड़ों का खेल तो आप ही जानते होंगे क्योंकि आप इन सब से जुड़े हुए हैं। मैं कुछ देर के लिए थोड़ा सा दूर हो गया था, लेकिन अब सोच रहा हूं कि मैं भी आपसे जुड़ता चलूं। बहरहाल आपने इन दोनों के बारे में जो बताया है वो वाकई सच है। मैं तब भी ऋषि नाइक को खेलते हुए देखता था जब वो छोटे थे। वहाल की टीम की आज अगर पहचान है तो ऋषि नाइक के बल्लेबाजी की वजह से। हालांकि ये भी ऋषि नाइक की विनम्रता है कि उन्होंने कहा कि मेरा अस्तित्व वहाल टीम की वजह से है, वोडाफोन टीम की वजह से है। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। फटाकों के आतिशबाजी में जो शॉवर आपने देखे, उनके बीच में से ये मुकाबला बड़ा आपके सामने पेश होता हुआ वहाल ग्राम पंचायत वर्सेस उलवे ग्राम पंचायत के बीच में 5 ओवरों में 5 बॉलर यूज करना है। ये बात दोनों कप्तानों को ध्यान में रखनी है। तो चलिए, वहाल प्रीमियर लीग में जो जबरदस्त हमने मुकाबला देखा था, बिल्कुल उसी तरह वहाल की इस एक ग्रामीण नाइट प्रतियोगिता में सर एक बड़ा मैच वहाल ग्राम पंचायत वर्सेस उलवे। यहां पर वोटों की आंकड़ेवारी नहीं होगी सर, यहां रनों की आंकड़ेवारी की जाएगी। तो एक बार मैच शुरू होने से पहले दोनों टीमों के लिए जोरदार तालियां बननी चाहिए। ऋषि नाइक सर है मैदान के अंदर, क्या कहेंगे कुणाल सर? तुम्ही मगाशी उल्लेख केला की जवळपास 9 वेळेला तो कारनामा या बॅट्समनने केलाय की 5 बॉलमध्ये 5 षटकार त्याने ठोकले आणि त्यानंतर सन्मान दिला। आज तसंच काहीसा खेळ करणं गरजेचं आहे। ऋषी नाईकला घरच्या मैदानावर पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। बॉल हवेत आहे तर 3-3 फिल्डर येत आहेत आणि यावेळेला ऋषी नाईक गोल्डन डकचा शिकार इथे ठरलाय। सूरज स्मृती क्रिकेट चषक, सूरज स्मृती क्रिकेट चषक भव्य आणि दिव्य आहे आकर्षक। इथे काही दिशाना लाईट हा, इथे काही दिशाना लाईट हाय, क्रिकेट स्पर्धा लाईट थैंक यू, क्या बात है। आप देख सकते हैं अप्पा साहब डांगे, इनकी ओर से लगातार हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम वहाल ग्राम पंचायत के बल्लेबाजों को दिया जाएगा और लगातार एक बाउंड्री के लिए 200 रुपए का इनाम दिया जाएगा। ऋषि का विकेट गिराए सर, थोड़ी मुसीबतें होगी वहाल ग्राम पंचायत के सामने। नाही थोडीशी नाही, मी म्हणेन जास्त असेल, कारण ज्या पद्धतीने हा बॅट्समन होता, या बॅट्समनकडे क्षमता आहे। घरच्या मैदानावर ज्यावेळेला तुम्ही गोल्डन डकचा शिकार ठरता त्यावेळेला मी म्हणेन थोडीशी नामुष्की तर असते। आणि यावेळेला मोठी विकेट गमावल्यानंतर विनोद भगतचं कौतुक व्हायला पाहिजे, मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये, कारण आदर्श पनवेलसाठी आपण खेळताना नेहमीच पाहतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पार्टनरला विरोधी टीम मध्ये खेळत असताना त्याने विकेट घेतली ही मोठी गोष्ट आहे। इज अ कार्लो ब्रेथवेट, रफ्तार के सौदागर है ये देखिए बैट्समैन प्रसाद को भी बीट करते हैं। व्हाइट बॉल जरूर है सर। ऋषि नाइक का विकेट गंवाने के बाद आपने जिक्र किया था कि यह बहुत बड़ी मुश्किल, लेकिन ना मैं कहूंगा ये जो वहाल ग्राम पंचायत है ना, बड़े बड़े खिलाड़ी है। आप देख सकते प्रसाद गरत, तकदीर पाटिल, जीत खोद, निखिल खोद जैसे होना युवा है, बिल्कुल मैच को बना सकते हैं रन सेट टार्गेट के लिए। मी तर म्हणेन जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर कार्डवर म्हणजेच पेपरवर मोठी नावं असून क्रिकेटमध्ये चालत नाही। ज्यावेळेला तुम्ही परफॉर्मन्स देता सर्व प्रेक्षकांच्या समोर त्यावेळेला तुमचं नाव मोठं असतं आणि क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो, कारण क्रिकेट हा असा रंगमंच आहे इथे तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो। रिहर्सलला इथे कुठेच जागा नसते, कारण पिक्चरामध्ये अनेक रिटेक घेतले जातात, रिहर्सल केली जाते, परंतु क्रिकेटमध्ये तसं नाही आहे। बॉल मैदानामध्ये पडतो आणि तुमच्या बॅटमधून जर का रन आले नाही, ॲज अ बॅट्समन तुम्ही खेळत असाल तर मात्र तुमच्या नावाची चर्चा होत नाही। यस यस, यकीनन पहचान कफन से नहीं होती, लाश के पीछे काफिला बयां कर देता है कि हस्ती क्या है। गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं विनोद भगत लंबे कद के गेंदबाज हैं। हालांकि थोड़ी सी मायूसी थी, किंजल ट्रॉफी में 6 छक्के भागे थे इनके गेंदबाजी के ऊपर, लेकिन खुद को खड़ा कर, तू खुद से बड़ा हो और यकीनन कहीं ना कहीं फिर से एक बार कोम्बड़ भुजे टेनिस क्रिकेट के लिए एक नया रुतबा तैयार कर। ये बॉल थी प्रसाद गरत की। हालांकि प्रसाद गरत जिस तरह रायगढ़ में चेस मास्टर के लिए जाने जाते हैं, जब भी सामने वाली टीम सबसे ज्यादा रन बनाती है तो अपोजिशन टीम को चेस करने की ताकत इस बल्लेबाज में है सर। पुन्हा एकदा मी विनंती करेन खेळाडू कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत
मित्रांनो प्लीज तुम्हाला विनंती आम्ही करतो नम्रतापूर्वक थोडंसं तुम्हाला मागे सरकायचं आहे, बाजूला व्हायचं आहे. खेळाडूंना सामना दिसणं गरजेचं आहे. प्रसाद घरत यांच्या नावाची चर्चा आपण सातत्याने करतो. एक मोठा खेळाडू आहे, चेस मास्टर म्हणून ज्याचा तुम्ही उल्लेख केला, आणि इथे मात्र तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि इथे तकदीरच्या पॅट मधून पहिला चौकार. या मुंबई वोडाफोन संघानी आज रमण शेठ नगरी या मैदानी आज रमण शेठ नगरी या मैदानी क्रिकेट स्पर्धा ही थैंक यू डीजे स्वर्गीय रमन शेठ घरत क्रीडा नगरी वाल के इस मैदान के ऊपर क्रिकेट का कारवा चलता हुआ. ऋषि का विकेट गवाया जरूर, लेकिन तकदीर पारी को आगे बनाने की कोशिश करते हुए जानते हैं विनोद भगत के पावर प्ले में अगर थोड़े रन आएंगे ना तो बाकी गेंदबाजों को लिहाजा देखा जाएगा. शॉट बढ़िया है लेकिन फील्डर है वहां पर, कोई गलती नहीं. तकदीर पाटिल बने मैदान से बाहर. बामन डोंगरी का दूध का एक्का जिसे कहा जाता है. बिग विकेट और एक झटका वाल ग्राम पंचायत टीम के लिए. तीस सोन्याचा उंगवला तैला पकवान मेल्याला थैंक यू मैडी. इस सीजन के सबसे इनफॉर्म बल्लेबाज, क्योंकि अपने करियर हर एक खिलाड़ी चाहता है सर कि मेरे क्रिकेट करियर में मैन ऑफ द सीरीज मुझे बाइक मिलकर अपने माँ बाप का सपना नहीं बल्कि गांव का सपना भी साकार करूं. और इस सीजन के सबसे इनफॉर्म खिलाड़ी और भंगारपाड़ा टीम के खिलाफ 59 रनों की बल्लेबाजी की थी. और अमदार ट्रॉफी 2021 1.5 लाख की प्रतियोगिता थी, वहां भी मैन ऑफ द सीरीज बाइक देकर नवाजा गया था इस खिलाड़ी को. यस यस बिल्कुल. जिस तरीके से प्रसाद है मैदान के अंदर, और काफी सेंसिबल क्रिकेट है प्रमोद सर. जिस तरीके से ग्राम पंचायत सदस्य है, सबसे हाईएस्ट चुनाव से जीत के आए हैं. आखिरी बॉल है और इसकी ये खिलाड़ी की पहचान है कि सिंगल लेकर वो हमेशा स्ट्राइक अपने पास रखते हैं और जानते हैं कि मुझे आखिर के क्षणों तक मैच पे बने रहना है. और कहीं ना कहीं किरण पाटिल भी जानते हैं कि प्रसाद का विकेट इनके लिए कितना इंपॉर्टेंट है, कि ये आखिरी बॉल विनोद भगत की होगी जहां से पावर प्ले का ये ओवर चलता हुआ. ये देखिए मारने की कोशिश तो की थी, फील्डर थे वहां पर, लेकिन बाल बचे मैं कहूंगा. चलिए सेफ लैंडिंग होता हुआ पैडी खार करते रिवर्स शॉट के बेदाद बादशाह जाने जाते हैं. और किरण पाटिल के तो क्या कहने, पनवेल समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष है, बेहतरीन ऑलराउंडर है. आने वाले मार्च महीने में पनवेल प्रीमियर लीग आपके सामने सर पेश आएगी. एक बड़ा प्लेटफॉर्म होगा तहसील वाइज जो पनवेल तालुका होंगे उन खिलाड़ियों के लिए. 2 विकेट इथे पहिल्या ओव्हरमध्ये गमावलेत आणि विनोद भगतच्या खात्यामध्ये ते यश मिळालं. मी मगाशीच उल्लेख केला होता की कार्डवर किती मोठी नावं असली तरी मात्र तुम्हाला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे, आणि तोच परफॉर्मन्स मैदानामध्ये द्यावा लागेल. हा आमचा भव्य दिव्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर अनेक मान्यवर आणि या स्पर्धेचे शिल्पकार उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद ते घेत आहेत. भरपूर मोठी संकल्पना त्यांची होती, आणि आपण पाहतोय तरघरच्या मैदानावर देखील आरके ट्रॉफी झाली, आता वाहाळच्या मैदानावर आरके ट्रॉफी होते. समाज कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलंय साहेबांनी, आणि खऱ्या अर्थाने मोठं योगदान त्यांचं क्रिकेटच्या प्रती आहे. और बीट गोरई में जो सर टूर्नामेंट है ना ओपन की, जहां से हमारे बीच नेतृत्व विभाग का हमारा शेर नहीं रह चुका है, जिसकी वजह से गोरई बीट की टूर्नामेंट में एक ओपन टूर्नामेंट है जहां पर मौका मिलेगा किरण पाटिल के प्रतिनिधित्व इन युवा खिलाड़ियों को, यानी कि वाल में से होंगे और उसके बाद उल्वे नोड के वो जो खिलाड़ी होंगे जिन्हें खेलने का मौका मिलेगा. कहते हैं ना खुद को एक सोने के सिक्के जैसा बनाइए, जो अगर नाली में भी गिर जाए ना तो उसकी कीमत कभी कम नहीं होती. दुसरं षटक असेल, आणि दुसऱ्या षटकामध्ये येतात बॉलिंग मार्कवर आतिश कोळी, तरघरचा हा खेळाडू. आपण पाहतोय उल्वे परिसरातील खेळाडूंना, दुसऱ्या बाजूला वहाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारे खेळाडू. या परिसरामधील खेळाडूंना एक महत्वाची संधी आपल्याला देण्यात आलेली पाहायला मिळते. राकेश पाटील आता बॅटिंग करण्यासाठी. और इस खिलाड़ी ने ना सर कल कयामत का कहर मचाया था. अर्धशतक बल्लेबाजी ग्रामीण लेवल खेलते हुए क्या बैटिंग की थी. पहिला बॉल यावेळेला फटका अलॉंग द कार्पेट चाललाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे 1 रन मिळते. ऋषीने थोडंसं निराश केलं घरच्या प्रेक्षकांसमोर. आज त्याने 0 रन केली. त्यानंतर आपण पाहतोय प्रसाद घरत अजूनही संयमाने खेळतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे विनोद भगतच्या शेवटच्या बॉलवर त्याने विकेट गमावलेली नाहीये, कारण विनोद भगत असा बॉलर आहे, विकेट टेकर बॉलर, आणि त्याचं पहिलं षटक मात्र त्या कोट्यातलं संपलेलं आहे, आणि आता संपूर्ण जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. राकेश पाटील आणि प्रसाद घरत यांना 3 बॉल आतापर्यंत फेस केलेत, 1 रन प्रसादच्या खात्यामध्ये. लेफ्ट राऊंड विकेट टर्न करायचा होता, मागे बॉल, आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. प्रसाद घरतला आता लगातार बीट केलं जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लाईन लेंथ अतिशय योग्य टप्प्यावर, आणि खूप चांगली बॉलिंग करत असताना आतिश कोळी मॅन फ्रॉम तरघर या मॅचमध्ये. नेतृत्व खूप चांगलं आहे किरण पाटील यांचं. सातत्याने बदल करतायत बॉलर्समध्ये. यावेळेला पुन्हा एकदा तेच चित्र,
मोठा फटका मारायचा होता ऑन साईडला, बीट केले प्रसादला, आणखीन एक डॉट बॉल. आपण पाहतोय आपल्या नावावर किती अर्धशतक आहेत, किती मॅच आपण फिनिश केलेले आहेत, हे महत्वाचं नसतं क्रिकेटच्या पटलावर. ज्या दिवशी तुमची बॅट चालत नाही, ज्या दिवशी तुमची बॅट शांत असते, त्या दिवशी मात्र प्रेक्षक नेहमीच चर्चा करतात की आज मात्र हा खेळाडू खेळलेला नाहीये. म्हणून प्रत्येक मैदान गाजून सोडण्याचा प्रयत्न नेहमीच तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. और इसीलिए कहते हैं ना सर, कंफर्ट जोन से बाहर निकाले आप तभी आगे बढ़ सकते हैं जब आप कुछ नया आजमाने को तैयार रहते हैं. यहाँ पर शॉट अच्छा है लेकिन देखना होगा फील्ड गेंद जाएगी. यहाँ पर अच्छी फील्डिंग होती हुई लेकिन तब तक बल्लेबाजों ने रन चुराए टोटल 2. नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक दारावे गावचे आदरणीय सुनील पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुनीलजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्याच बरोबर आहेत अंकुशजी भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या क्रीडा नगरीमध्ये आर्केड ट्रॉफी 2021 दरम्यान. और धारावी टीम को हमेशा सपोर्ट रहा है इनका. अजनबी स्पोर्ट्स 16 के मैदान के ऊपर जब चैंपियन बनी थी कोपलू टीम के खिलाफ खेलते हुए, तब भी नगर सेवक साहब इनकी उपस्थिति थी और काफी योगदान धारावी टीम को रहते. आज भी चैंपियन के तगार पर है लेकिन फाइनल का मुकाबला बैलेंस है. आगे का सफर कौन तैर के पाएगा. यावेळेला फटका ऑन साईडला खेळलाय, स्क्वेअर लेग मधून डीप मधून फिल्डर येतात. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथे पहा थ्रो भरपूर वेगाने फेकला. आता प्रयत्न झाला दुसऱ्या रनचा आणि ही देखील डेंजर रन होती, परंतु अंपायर पाहतात, शहानिशा करतात आणि अखेर 2 रन इथे कंप्लीट केल्या गेल्यात प्रसादच्या माध्यमातून. परंतु मला वाटतं रिव्ह्यू इथे कदाचित ऑनफिल्ड जे अंपायर आहेत त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तो इट्स नॉट आउट कॉल, लेकिन बेहतरीन डिसीजन था अंपायर को, क्योंकि जब क्लोज करे भी मामले होते हैं कुणाल सर, तो कहीं ना कहीं यहाँ पर लेना जरूरी भी है, क्योंकि इसी की वजह से अंपायर शक में थे कि अगर गलत कहीं डिसीजन जाए तो गलती होगी तो बहुत पछतावा हो सकता है. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे प्रवीणजी, कारण टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो मानवांच्या माध्यमातून थोड्याशा चुका नेहमीच घडत असतात, परंतु जो एरर असतो तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतो आणि तोच प्रयत्न ते अंपायर करतात की कमीत कमी चुका आणि पारदर्शकता कशी येईल स्पर्धांमध्ये. बॉल बॅक ड्राईव्ह, उंच उडी घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉल येतोय तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. मॅच रंगतदार होईल प्रवीणजी, कारण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ ताकदीने उतरलेले आहेत. संघर्ष चांगला होईल आणि तीच अपेक्षा प्रेक्षक करून आलेले आहेत, कारण हा सामना प्रेक्षणीय आहे. बिल्कुल सर, जिस तरीके से आप देख सकते हैं ना, प्रसाद घरत का ज्यादा स्ट्रॉन्ग जोन है वो ऑन साइड है और लिहाजा जो गेंदबाजी है ना, मैं कहूंगा विनोद भगत की ज्यादा से बॉल ऑफ स्टंप से बाहर फेंके. आखिरी बॉल थी जहां से भी कट मारने की कोशिश कर रहे थे पॉइंट की रीजन में. अगर पैडी खारकर गेंद की नीचे से आते तो कैच बन सकता था, लेकिन मैं अभी भी कहूंगा सिर्फ रन बने हैं टोटल 12. ये दोनों टीमें हैं ना, एक दूसरे की कमियां भरपूर जानती है. प्रैक्टिस एक दूसरे के सामने बहुत बार खेली है, मॉर्निंग 20-20 क्रिकेट भी खेलती है और इसी की वजह से अभ्यास है दोनों का. लेकिन बिल्कुल अभी भी थोड़े हार भी होते नजर आ रहे. अगदी बरोबर आहे. बॉलर थोडेसे हवी झालेत, त्याचं कारण आहे 0 रनवर आउट झाला ऋषी नाईक आणि त्यानंतर तकदीर पाटीलने एक चौकार ठोकला जरूर, परंतु त्यानंतर त्याचं अपयशच पाहायला मिळालं. त्याची देखील विकेट घेतली विनोद भगत यांनी. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले विरोधी टीमला आणि त्याचमुळे मी म्हणेन फक्त 12 रन स्कोर बोर्डवर आहेत प्रवीणजी. आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर तयार होतोय बॉलर जोगेंद्र कोळी. जोगेंद्र कोळीच्या हातामध्ये हे षटक मॅन फ्रॉम मोहा आणि त्याच्या समोर बॅट्समन स्ट्रायकिंग इनला खेळत असताना प्रसाद घरत. एक वेल फिनिशर मानला जातो, परंतु सध्या मी म्हणेन त्याला थोडंसं शांत ठेवलंय. त्याचं कारण आहे आतापर्यंत त्याने रन केलेले आहेत आपल्या टीमसाठी 6, परंतु त्याच्यासाठी बॉल देखील त्याने तेवढेच घेतलेले आपल्याला पाहायला मिळालेत. 8 बॉल फेस करत असताना 6 रनची खेळी, परंतु हा खेळाडू भरपूर वेगाने रन बनवू शकतो, याच्याकडे क्षमता आहे आणि स्वतःला सिद्ध केलं तर प्रसिद्ध नक्की होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट आणि आणखीन एक डॉट बॉल आणि मी म्हणेन कुठेतरी खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्क कमी पडते. जी हाँ सर, फुटवर्क की कमी नजर आ रही है, लेकिन देखिए आपको ऑफ स्टंप कवर करने होंगे, चहल पहल करनी होगी, थोड़ा सा बॉलर को भी परेशान करें. लीजिए इस बार है बड़ा शॉट, लेकिन फील्डर थोड़े से आगे हुए थे और उसकी गलती हो गई. शायद उल्केश कोहली थे वहां पर मौजूद. बेहतरीन फील्डिंग के अच्छे क्रिकेटर है और उनका स्टैंडर्ड आप खेलने का जो ये है ना तरीका, मुझे भूषण पाड़ी की याद आती है सर.
स्टँडर्ड क्रिकेटचा आपण पाहतोय, आपण खेळाडूंबरोबर तुलना करतो आणि तुलना करत असताना नेहमीच चर्चेचा विषय ठरतो की ज्या पद्धतीने तुम्ही भूषण पाटीलचं नाव घेतलं, ज्या खेळाडूच्या बरोबर तुम्ही त्याची तुलना केली, त्या खेळाडूकडे देखील तेवढंच टेम्परामेंट आणि आतापर्यंत त्यांनी खेळलेला खेळ तेवढा पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याला सहमत आहे की हा खेळाडू तशाच पद्धतीने खेळत असेल, खेळत असावा आणि तसाच खेळ त्याने करावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका, यावेळेला चान्स आहे, विकेट मिळू शकते आणि खूप चांगलं जजमेंट. अहिलेश मात्रेच्या माध्यमातून पकडलाय झेल, फलंदाज आउट होतोय. प्रसाद घरत भरपूर वेळ घेतला खेळपट्टीवर आणि अखेर अपयश पुन्हा एकदा त्याच्या बॅटिंग मध्ये. ही नाईट स्पर्धा महाळ गावची शान, साई भक्त रविशेठ पाटील प्रेरणास्थान, साई भक्त रविशेठ पाटील प्रेरणास्थान. स्वरसागर घरत कार्य आहे महान. दीजिए, बिल्कुल देख सकते हैं, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते जब आप लगी हो सीने में. विकेट नंबर प्रसाद का गिरा जरूर है, तकरीबन ये विकेट गिरता हुआ टोटल बात करेंगे तीसरा झटका मिलता हुआ. किसी पर कभी बहुत ज्यादा निर्भर ना रहे, क्योंकि अंधेरे में परछाई भी साथ छोड़ देती है सर, और वही प्रसाद के ऊपर निर्भर रही थी और आखिरकार साथ छोड़ा इस तीसरे ओव्हर में. ही टीम फक्त प्रसादवरच निर्भर आहे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु त्याबरोबर आपण उल्लेख केला की मोठी स्टारकास्ट या टीमकडे आहे. परंतु मी बॉलरचं कौतुक करेन की बॉलरने एक्झॅक्ट लाईन आणि लेनने बॉलिंग टाकलेली आहे आणि जे प्लस पॉईंट आहेत बॅट्समनचे त्याच्यावर मात्र टार्गेट केलंय. तुम्ही मग अशी उल्लेख केला की प्रसाद घरत ऑन साईडला खूप चांगला खेळतो, त्याला जास्तीत जास्त बॉल ऑफ साईडला कसे टाकता येतील यावर मात्र दारोमदार त्यांनी दाखवले आणि त्याचमुळे यश त्यांना मिळालंय. आणि त्याचमुळे एक मोठा धक्का इथे दिलाय बॉलर जोगेंद्रने या ओव्हरमध्ये प्रसाद घराच्या माध्यमातून. यावेळेला 4 रन येतील आणि पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा 4 रन. दिसाया साधा वेगळीच आदा, दिसाया साधा वेगळीच आदा, त्याची ओळख हाय लई न्यारी, त्याची ओळख हाय लई न्यारी. वाहलगावचे रविशेठ पाटलाला ओळखतय दुनिया सारी, वाहलगावचे रविशेठ पाटलाला. थँक्यू, अगदी बरोबर आहे, ही दुनिया सारी ओळखते रविशेठ पाटील यांना. त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावर सातत्याने कार्यतत्परते असतात, जनतेमध्ये सातत्याने त्यांचा वावर असतो, समाजाप्रती नेहमीच काहीतरी आपण देणं लागतो आणि ही भावना जपत असताना त्यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने घडत आलेले आहेत. कोरोना योद्धे आहेत, 7,000 गरजूंना ते नेहमीच मदत करायचे त्या संकटामध्ये. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, या अगोदर वाईट बॉल टाकला आणि त्यानंतर एक चिकी सिंगल, चोरटी धाव इथे कंप्लीट केली आहे. लेग बाईचा इशारा इथे पुन्हा एकदा पंच करत असताना टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20-20. जी हाँ सर, मुसीबतों का सामना तो यहाँ पर करना पड़ रहा है, क्योंकि बल्लेबाजी में जो गहराई थी वो टॉप ऑर्डर के बैट्समैन आप देख सकते हैं ऋषि नाइक बगैर खाता खोले लौटे, जिन्हें खाता भी नहीं खोलने दिया, और प्रसाद से उम्मीद थी वो भी जल्दी लौटे. किसन दाभोलकर यांना मी विनंती करतो, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे आरके ट्रॉफी वहाळ 2021 मध्ये. तकदीर भी फॉर्म में थे, वो भी आखिरकार चलते बने. अब बनेगे राकेश पाटिल और भानुदास. जिस राकेश ने कल पाटनोली टीम के खिलाफ दमदार प्रदर्शन, लेकिन आखिरकार उन्हें जासे टीम के खिलाफ शायद 20-20 हार का सामना करना पड़ा. 20 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे जोगेंद्र कोळी, मॅन फ्रॉम मोहा, आणि त्यांच्या माध्यमातून हे षटक इथे हाताळायला गेले आणि त्याच ओव्हरमध्ये त्यांनी प्रसाद घरतचा अडसर दूर केला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहेत भानुदास मात्रे, बामण डोंगरीचे खेळाडू, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि राकेश पाटीलच्या बरोबरीने त्यांना खेळ करायचा आहे. काल अर्धशतक याच बॅट्समनने ठोकलं. खूप चर्चा या खेळाडूची झाली आणि आज बॅटिंग करणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा सामना, प्रेक्षणीय सामना. अनेक पारितोषिकांची खैरात या मॅचसाठी होती, कारण जे संघ व्यवस्थापक आहेत निलेश शेठ खारकर यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक विजेत्या टीमला, म्हणजेच त्यांचा संघ आणि त्यांचे व्यवस्थापक ते आहेत उल्वे, यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. बॉल ऑन साईडला टर्न केला, डीपमध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे, अखेर बॉल रेस जिंकतो आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. डीजे, ऊंचे ख्वाबों के लिए दिल की गहराई से काम करना पड़ता है. यूं ही नहीं मिलती कामयाबी किसी को, मेहनत की आग में दिन रात जलना पड़ता है. क्योंकि क्रिस गेल द यूनिवर्सल बॉस, और उसके साथ हम चर्चा करेंगे उस खिलाड़ी की तुलना करना, लेकिन फिर भी ग्रामीण टेनिस क्रिकेट में ऐसे खिलाड़ी होते हैं जिसे उल्वेनोड का क्रिस गेल कहा जाता है. भानुदास के बैट से ये पहला चौका, और जब ग्रामीण का मैच खेल रहे थे इससे पहले धारावी टीम के खिलाफ, वहां भी शुरुआत 400 के स्ट्राइक रेट से की थी, लेकिन वहां टीम को जरूरत थी मात्रा बने रही. लेकिन अब क्या वो अपनी टीम यानी कि वाहल ग्राम पंचायत टीम के लिए एक अच्छा योगदान दे सकेंगे सर?
अगदी बरोबर आहे. क्रिस गेल याची उपमा तुम्ही त्याला दिली आणि संघर्ष त्यांनी देखील केला त्यांच्या जीवनामध्ये. अगदी भंगार विक्रेत्यापासून तर युनिव्हर्सल बॉस पर्यंत त्यांचा प्रवास राहिला आणि सध्या मला वाटतं ते पाकिस्तान प्रीमियर लीग खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल आहेत. तुम्ही जर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटशी निगडीत असाल तर ते नेहमीच चर्चेमध्ये असतात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून. परंतु भरपूर संघर्ष, भरपूर स्ट्रगल त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला आहे. वेळप्रसंगी चोरी करून देखील त्यांना त्यांचं पोट भरावं लागलं आणि त्याची संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिली आहे. असा खेळाडू युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल. चलिए गेंदबाजी में यहाँ पर परिवर्तन, जिनके बल्ले से अक्सर निकती है छक्कों की टोली. नाम है प्रथमेश प्रकाश कोहली, मैन फ्रॉम गणेशपुरी. राइट आर्म ओवर द विकेट से पहली बॉल तेज तर्रार फेंकी थी ऑन साइड में, नटराज स्टाइल में खेलने की कोशिश, क्या डायरेक्ट हिट होगा. चलिए यहाँ पर बचे बैट्समैन, लेकिन खुश नसीब थे वहां पर. आप देख सकते हैं राकेश पाटिल जो एक रिस्की सिंगल लेना चाहते थे. पहले रोका था अपने आप को प्रथमेश पाटिल ने सर, लेकिन फिर भी प्रथमेश कोहली ने और एक बार फिर इरादा किया था अगर जाएंगे तो रिस्क लेंगे, विकेट अगर मिलता है तो बड़ी बात बनेगी. जोखीम तर घ्यायलाच पाहिजे आणि ती जोखीम इथे घेतली होती प्रथमेश कोळीने. थ्रो केला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अखेर एक रन इथे मिळते. भानुदास मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 25. जी हाँ सर, रनों की जरूरत है अभी भी. इतना सस्ते में नहीं लेगी क्योंकि 25 रन बोले तो इस मैदान के ऊपर कुछ नहीं, लेकिन फिर भी अगर ये रन कम बनते तो ये कड़ी बनेगी गेंदबाजों के लिए संघर्ष में. अगदी बरोबर आहे. बॉलरने खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली आहे. कौतुक बॉलरचंच व्हायला पाहिजे आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आहे. प्रथमेशाचा हा बॉल आणि यावेळेला बॅटला ब्रश होऊन गेलाय काय पाहावं लागेल. विकेट कीपरने प्रयत्न चांगला केला परंतु कदाचित थोडासा पुढे हा बॉल पडला आणि विकेट कीपर होते किरण पाटील. चांगली विकेट किपिंग स्वतःला झोकून इथे देत किरण पाटील म्हणजेच कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंटचं उत्तम उदाहरण पहा आपल्या स्क्रीनवर. खूप चांगलं जजमेंट होतं. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला आणि हा झेल मात्र धरणीला दान होत असताना भानुदास मात्र यांना हे जीवदान मिळतंय. या ओव्हरमध्ये प्रथमेश कोळी बॉलिंग करत असताना गणेशपुरीचं मोठं नाव. क्रिकेट जगतातला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि ते मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज बाद होत असताना भानुदास मात्र टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे फक्त 25. खंबा फोडला चला बसू बिवाला रे, खंबा फोडला चला बसू बिवाला. चकव्याला हललाय लसूण चिवडा, दारू मध्ये हललाय टाकायला सोडा. साऱ्या गावानं नाव त्याला ठेवलाय तो बेवडा रे, खंबा फोडला चला बसू बिवाला. बिल्कुल बिल्कुल डीजे, ये बात सही है. आपने जो गाना बजाया उसके बाद बिल्कुल समझ में आया क्योंकि हल्दी का सीजन है. वाला शेंगा भी चखने को बहुत अच्छे रहते हैं और ये डीजे मास्टर बताते हुए चलिए ये नाइट टूर्नामेंट समाप्त होने के बाद न जाने कितने यहाँ पर एंजॉय कर सकते हैं. परंतु मी म्हणेन निलेश खारकर यांच्या माध्यमातून जे 10,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय आणि जशी त्याची अनाऊन्समेंट झाली प्रवीणजी त्यानंतर उल्वे ग्रामपंचायतचा संघ मात्र अगदी त्वेषाने उतरलाय मैदानामध्ये. ते इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत. 10,000 रुपयाचं पारितोषिक इथे मिळणार आहे उल्वे संघ जर या मॅचमध्ये जिंकला. चांगली बॉलिंग प्रथमेशाची. इथे बॅट्समन आउट झाले. भानुदास मात्र टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 25 आणि विकेट गमावलेत आतापर्यंत 4. 25 लॉस ऑफ 4 विकेट. टीम वहाळ ग्रामपंचायत. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आता मैदानामध्ये खेळत असताना दिसेल आपल्याला धीरज मात्रे, मॅन फ्रॉम मोरावे. मोरावेचे अनेक खेळाडू आता या टीममध्ये खेळताना दिसतात. त्याचं कारण आहे अगोदरच्या मॅचमध्ये मात्र त्या टीमचा पराभव झाला आणि आता त्यांना पुन्हा एकदा खेळ करण्याची एक नामी संधी आली आहे. सर जिस तरीके से हम प्रथमेश कोहली की चर्चा करेंगे ना, एक्शन रिप्ले एक बार आप देखेंगे जरूर, लेकिन डायरेक्ट हिट करने की कोशिश यहाँ पर बल्लेबाज के पारिकांत होता हुआ. देखिए सर प्रथमेश कोहली का जो एक्शन है ना, मुझे साउथ अफ्रीका के लांस क्लूजनर की जो छलांग मारते हैं ना, देखिए सर आपको तो बहुत अभ्यास है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का, लेकिन उनका देखिए जिस तरीके से स्टार्ट लेते हैं और एंड मूवमेंट में जब आते हैं इस विकेटों के करीब, देखिए उनका बिल्कुल यहाँ पर साउथ अफ्रीकन लांस क्लूजनर की हमें याद आती है. अगदी बरोबर आहे. परंतु छातीजवळ ज्यावेळेला ते हात घेतात त्यावेळेला लान्स क्लूजनर जो हा खेळाडू होता पंजा समोर आणायचा आणि त्यानंतर तो बॉल रिलीज करायचा आणि यावेळेला अगदी शैली तशी आहे, बॉल सोडण्याची पद्धत तशी आहे. परंतु लान्स क्लूजनर हा असा खेळाडू होता साऊथ आफ्रिकेचा की त्या खेळाडूवर पूर्ण त्याची टीम निर्भर असायची. तो ज्यावेळेला 4, 5, 6 क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी यायचा त्यावेळेला साऊथ आफ्रिकन टीमला त्याने अनेक वेळा जिंकून दिले आणि प्रथमेशच्या बाबतीत देखील तेच आहे. गणेशपुरी संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यावर सर्वाधिक भिस्त मात्र प्रथमेशच्या खांद्यावर त्या टीमची और असते. सर एक क्रिकेट का किस्सा आपको याद होगा, लांस क्लूजनर स्ट्राइक एंड पर थे और एलन डोनाल्ड नॉन स्ट्राइक एंड पर थे. ग्लेन मैग्रा थे, जेसन गिलेस्पी या ग्लेन मैग्रा थे. 2 बाउंड्रीज लगाई थी
रन चाहिए थे, लेकिन एलन डोनाल्ड रन आउट हुए और वहां से शायद साउथ अफ्रीका वर्ल्ड कप जीती नहीं. ह्या तर गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून तर त्या टीमला चोकरचे नाव पडलं आणि आजपर्यंत जर विचार केला तर अजूनही ते वर्ल्ड कप जिंकू शकलेले नाही आहेत. ही शोकांतिका आहे साऊथ आफ्रिकन टीमसाठी. अनेक खेळाडू आले, त्यांचं स्वप्न होतं प्रत्येकाचं, आणि ज्यावेळेला त्यांच्या स्वप्नांना सेन कुठेतरी लागली, कुठेतरी त्यांचे स्वप्न किंवा त्यांचे खेळाडू हारताना पाहायला मिळाले, त्यावेळेला ते ऑनफिल्ड रडताना देखील आपण पाहिले. कारण त्याच टीमचा एबी डिव्हिलियर्स घ्या ना, मोने मॉर्कल घ्या, त्यावेळेला अक्षरशः रडायला ते लागले होते ज्यावेळेला या अगोदरच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांची टीम पराभूत झाली. जिस तरीके से सर जिस क्रिकेट को बनाया था इंग्लैंड ने, उस सिलिकन को वर्ल्ड कप नहीं था, लेकिन बेन स्टोक ने वो वर्ल्ड कप ला कर दिया, और जो थे न्यूजीलैंड के. लेकिन बहुत सारे खिलाड़ी इंग्लैंड में जो दूसरे विदेशों से बिलोंग करते हैं और यकीनन कहीं ना कहीं खेलते हैं तो अपने राष्ट्र के लिए, लेकिन इंग्लैंड के लिए उन्होंने खेला, जबरदस्त क्रिकेट दिखा और आखिरकार इंग्लैंड भी वर्ल्ड कप चैंपियन बनी. तुम्ही इंग्लंड वर्ल्ड कप जिंकला असं नक्की म्हणताय, परंतु अजूनही जर आपण विचार केला, जेव्हा जेव्हा इंग्लंड क्रिकेटच्या बोर्डाच्या बाबतीत कुठली अनाउन्समेंट झाली की त्यावर ट्विटरवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड नेहमी ट्विट करतं आणि ते अजूनही सांगतात की आम्ही अजून हारलेलो नाहीये. आणि आपले ग्रामीण भागातील नक्की सांगतील एक गाव आखरा नाही इंग्लंड. याच्यावर नक्की आपण चर्चा करू, परंतु शेवटी देशाचं प्रतिनिधित्व करणं एक मोठी गोष्ट असते. तुम्ही कुठल्याही देशाला बिलॉंग करा, त्यानंतर तुम्ही इंग्लंड या देशाचे रहिवासी होता, त्यावेळेला तुम्हाला संधी मिळते, त्यावेळेला तुम्ही त्या देशाचे होऊन जाता, खेळता तुम्ही त्या देशासाठी. कारण एक जिवंत उदाहरण घ्या आपल्या टेनिस बॉल क्रिकेटरचं. गोपेंद्र बोहरा हा जो खेळाडू आहे हा आपल्या डोंबिवली इंडियातला आहे, परंतु ओमान देशाने त्याला तिथलं नागरिकत्व दिलं आणि त्या ओमान देशाकडून तो वन डे इंटरनॅशनल खेळला. वन डे इंटरनॅशनल खेळल्यानंतर T20चा जो वर्ल्ड कप येतोय, हाँगकाँग टीमला त्यांनी पराभूत केलं 12 रनने आणि तो संघ मात्र क्वालिफाय झाला T20च्या वर्ल्ड कपसाठी. मोठी गोष्ट आहे आणि मी त्याच्यासाठी उल्लेख करेन. एक गाव अकराचा तुम्ही उल्लेख केला, त्याबरोबर मी आणखीन एक गोष्ट जोडेन की देशासाठी खेळणं हा सर्वोच्च अभिमान असला पाहिजे. अरे जी हाँ सर, आपको तो बहुत अभ्यास है, इसीलिए तो हमारे दर्शक सुनना चाहते हैं. जो अजिंक्य रहाणे है, क्या वो सही में था सर? पानी लेकर जाते थे और आज बहुत अच्छे क्रिकेटर बने और लिहाजा टेस्ट कैप्टनसी भी उन्होंने की है. T20 में राजस्थान रॉयल की भी कप्तानी करते हैं. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजिंक्य रहाणेचा उल्लेख केला, त्या अगोदर मी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा उल्लेख करेन. वयाच्या 16 वर्षी 14व्या वर्षी त्यांनी देखील पाणी घेऊन गेलेले आहेत. म्हणजे असं नाहीये की 12th मॅन जर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसत असतील, त्यांना गावाच्यासाठी खेळण्याची संधी मिळत नसतील तर ते कुठेतरी कमी आहेत. और इसीलिए सचिन वीरेंद्र सहवाग को किसी ने पूछा था क्रिकेट में क्या सही है, तो उन्होंने बताया एक है सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है सटी गेवरकर. तर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आहे 26. नाव बॅक टू क्रिकेट. अजिंक्य रहाणे डोंबिवलीचं प्रतिनिधित्व केलं. आज आपण पाहतोय भारतीय टीमला कशा पद्धतीने त्याने बाहेर देशामध्ये जाऊन जिंकणं शिकवलं. विराट कोहली त्यावेळेला कुठेतरी रजेवर गेला आणि खऱ्या अर्थाने संधी मिळाली अजिंक्य रहाणे याला नेतृत्व करण्याची, आणि त्याने खरोखर त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या संधीचं सोनं केलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय टीमला त्याने मात्र जिंकून दिलं. तो बिल्कुल यहाँ पर देख सकते हैं आप, गेंदबाज तैयार एज अ कैप्टन बॉलिंग के मार्ग पर आए थे. पहली बॉल लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए किरण पाटिल को पहला दमदार छक्का भागते हुए बैट्समैन आप देख सकते हैं विनय मात्रे के बल्ले से 6 रन. तुझ्या वायफायचा पासवर्ड देना, बघ तुझ्या जिन्यात फुल रेंज हाय ना, गेली माहेरी यमुना चोपन. सर जब लेफ्ट हैंड वर्सेस लेफ्ट हैंड के बीच में मैच होता है ना, क्या दिक्कत ही होती है लेफ्ट हैंड बैट्समैन के लेफ्ट हँड बॉलर के सामने लेफ्ट हँड बॅट्समन की? होतो ना. त्याचं कारण असं आहे की नॅचरल लेग ब्रेक ज्यावेळेला तुम्ही टाकता आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन तुमच्या समोर असेल तर मात्र त्याच्यासाठी हा बॉल आतमध्ये देणारा ठरतो, मेजवानीचं स्वरूप ठरतं आणि त्याचमुळे इथे षटकार चौकाराची आतिषबाजी होते. परंतु तुमच्याकडे उलटा ज्याला आपण दुसरा म्हणतो, तो जर तुम्ही बॅक ऑफ द हँड टाकू शकला तर तो बाहेर बॉल जाऊ शकतो आणि तसंच चित्र पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. परंतु आता पहा महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट. निलेश खारकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. टीम उल्वे संघ जर जिंकला, परंतु आमचे सागर घरत कसे मागे राहतील या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या वतीने 7 दिवस गोवा टूर जाहीर करण्यात आलेला आहे जर संघ जिंकला वाहा ग्रामपंचायत. तो चलिए बहुत बड़ा मौका है. गेंदबाज किरण पाटिल तैयार. इस बार आरकी एंड में सटी के आकर फेंकने की कोशिश की थी, लिहाजा एक समय लग रहा है कि मुश्किल स्थिति थी, लेकिन एक छक्कों के साथ थोड़ा सा कमबैक करते हुए टीम के एक आंकड़ों को नजर डालेंगे सर. 33 रन अभी तक स्कोर कार्ड पर बने. आणि आणखीन एक महत्वाची घोषणा ते करतायत की तुम्हाला ट्रेनने नाही तर फ्लाईटने घेऊन जातील ते गोव्याला आणि 7 दिवस तुम्हाला तिथे ठेवतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्लाईटनेच घेऊन येतील.
आणि सर गोव्याला गेल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स सहित ते घेऊन जाणार आहेत आणि गोव्याला गेल्यानंतर गोव्याच्या किनाऱ्यावर जा, कारण गोव्याच्या किनाऱ्यावर सोबत नका जाऊ कुठे वास्को द गामाला. चला ही देखील खूप महत्वाची अनाउन्समेंट ते करतायत आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 33-33. मौज मजा आणि मस्ती बरोबर आरके ट्रॉफी वहाळचा तुम्ही आनंद घेताय. स्वर्गीय सूरज घरत स्मृती आयोजित आरके ट्रॉफी 2021 हा दैदिप्यमान सोहळा. यावेळेला डीपमध्ये फिल्डर येत आहेत आणि जोपर्यंत बॉल अडवतील तोपर्यंत दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो थोडासा खराब आहे, मागे चाललाय बॉल. आता मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि हा येतोय चौकार. आत्ता मिळालेत रन 6 आणि इथून आलाय धावसंख्येला आकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर. म्हणजेच पहा, सागर घरत यांनी जशी अनाउन्समेंट केली की तुम्हाला गोव्याला आम्ही घेऊन जाऊ, त्यानंतर मात्र हालचालींना वेग आलाय. आता इथे प्रत्येकाला वाटतंय 7 दिवस तुम्हाला गोव्यामध्ये राहायचंय. और सर कहीं ना कहीं ये 3 खिलाड़ी जुड़ नहीं गए ना, उनको भी लेके जाएंगे. बॉल छोड़ा चौका गया. कदाचित तशी सेटलमेंट जर केली तर ते देखील असतील या संपूर्ण टीम बरोबर. पाहूया तसं होईल का. अखेर कॉमेंट्री बॉक्ससाठी तरी अनाउन्समेंट त्यांनी केली आहे. लेग स्टम्पच्या बाहेर हा बॉल चाललाय का, फिल्डर आहेत मागे आणि अंपायर वळण घेतात. येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन इथे मिळते. किरण पाटील यांच्या या ओव्हरमध्ये भरपूर रन येत असताना दिसलेत आता प्रवीणजी. नक्कीच देखिए जिस तरीके से 14 रन, एक छक्का आया था पहली बॉल के ऊपर, उसके बॉल वाइड आया था और 2 गेंदें कितनी सटीक लाइन से फेंकी थी. तीसरी बॉल में भी सर सिंगल था, थ्रो सही नहीं था, सही भी कहेंगे लेकिन बैकअप और कवर के लिए जो खिलाड़ी देना बहुत दूर बने, इसलिए बस ये 6 रन एक्स्ट्राज बने. विनयचं मी कौतुक करेन. विनय खूप चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपल्या टीमला त्याने सावरलंय, धावसंख्येला आकार दिलाय. 2 षटकाराच्या मदतीने आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40-40. मी म्हणेन फायटिंग स्कोर तर निर्माण केलाय. ऑन साइडला धमाका, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. यू जेट 6. तो चलिए थैंक यू डीजे. चलिए अब तो यहाँ पर रन बने हैं सर. और मैं कहूँगा कल भी हमने जिक्र किया था कि वहाँ उल्वेनोड में बहुत सारे यंगस्टर है बामन डोंगरी टीम में. उन यंगस्टरों को अब मौका आएगा गेंदबाजी करने के लिए. चलिए मैच शो जरूर है, इन दर्शकों की तादाद में भीड़ में मुकाबला खेला जा रहा है. अपना प्रयास, अपना 100% परफॉर्मेंस जरूर देंगे. निखिल खोत, जीत खोत, सर्वेश कडू ये आपको खेलते हुए नजर आएंगे. 46 रन झालेत. 46. चांगली बॅटिंग विनयच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला डीप मध्ये फिल्डर आहेत. जजमेंट खूप चांगला आणि विनयची खेळी समाप्त. अशा पद्धतीने या बॉलवर यश मिळालं. टीमची धावसंख्या 46 असताना. रिक्षाला गेलो तर हात धरतं, रट्ट्याला गेलो तर डोला मारतं, एकटीला जीव माझ्या धकधकीला, मी बाबाला मागून गया वाचला. आया माये संकेत पाठी लागला, आया माये संकेत पाठी लागला, आया माये संकेत पाठी लागला, आया माये संकेत पाठी. यस थैंक यू डीजे. बिल्कुल सर, ओवर की पहली जो 5 थी वो पारी मात्र समाप्त हुई है. एक बार आंकड़ों के ऊपर नजर डालेंगे. 6 दिए थे पहले बॉलर विनोद, यानी कि कुंबट भुजे 21 रन दिए थे. आतिश कोहली ने 6, जोगिंद्र कोहली ने 12 और उसके बाद प्रथमेश कोहली ने क्या जबरदस्त कमबैक, सिर्फ 2 दिए थे. और किरण पाटिल का ये थोड़ा सा महंगा ओवर, 20 बने, 46 बने और 47 का टारगेट, लिहाजा मैच में बनी रहेगी. और हमारा टर्न यहाँ पर जरूर समाप्त होगा. हरीश सर फिर से एक बार जुड़ेंगे. क्या कहेंगे कुणाल सर? अगदी बरोबर आहे. 46 रन इथे कंप्लीट झालेले आहेत. 47 रनचं टार्गेट आहे आणि हरीश सरांकडे आपण वळूया, कारण काही सन्मान त्यांच्या माध्यमातून ते केले जाणार आहेत. वळूयात पाहुण्यांच्या स्वागताकडे. या ठिकाणी नगरसेवक सन्माननीय सुनील पाटील साहेब आणि दशरथ बुवा भोईर हे काही क्षणांपूर्वी या ठिकाणी आलेले आहेत. नगरसेवक अंकुश भोईर, त्याचबरोबर सन्माननीय अंकुश भोईर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सगळ्यांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मी रमेश दापोलकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नगरसेवक सुनील पाटील, सन्माननीय अंकुश भोईर आणि दशरथ बुवा भोईर, अंकुश भोईर यांना सन्मानित करावं. सुनील पाटील नगरसेवक आणि सन्माननीय अंकुश भोईर
या दोन पाहुण्यांचं रमेश दापोलकर यांच्या शुभहस्ते स्वागत केलं जाणार आहे. मी विनंती करेन रमेश दापोलकर यांना की आपण आपल्या शुभहस्ते सन्मानित करावं. सन्माननीय नगरसेवक सुनील पाटील आणि अंकुश भोईर साहेब यांना. तर या ठिकाणी सार्थक फार्म हाऊसचे खऱ्या अर्थानं भूषण नाईक वाल यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना इथे शुभेच्छा आल्यात. आदरणीय भूषण नाईक उल्वे गावचे दोन्ही संघांना इथे सपोर्ट करत असताना त्यांचेही मनापासून धन्यवाद. यानंतर मी रमेश दापोलकर यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते अंकुश भोईर यांचं स्वागत करावं. सन्माननीय भरत सेवानी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत केलं जाणार आहे. मी रमेश दापोलकर यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण भरत सेवानी यांचंही स्वागत करावं. सन्माननीय भरत सेवानी यांचं स्वागत रमेश दापोलकर यांच्या शुभहस्ते. Hello, check. निहाल मंडप डेकोरेटर कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. आणि जासई तथा दारावे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की अंतिम सामना आपल्या दोघांमध्ये होणार आहे, तेव्हा आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. वाहळ ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय प्रमोद कडू यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी अरुण दापोलकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते प्रमोद कडू यांना सन्मानित करावं. प्रमोद कडू ग्रामपंचायत सदस्य वहाळ यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय अरुण दापोलकर माजी सरपंच वहाळ यांच्या मार्फत. आणि आता वळूयात सामन्याकडे. सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर दीपक पाटील आणि Hello. Hello. मंडप डेकोरेटर्स आपण लगेचच संयोजकांशी संपर्क करायचा आहे. यानंतरचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो दीपक पाटील आणि कुणाल दाते यांना. ऐकूयात या सामन्याचा उत्तरार्ध. थँक्यू सो मच हरीशजी मुकुल सर. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना आहे, कारण शो मॅच, परंतु अगदी पाहायला गेलं तर दोनही बाजूनी तेवढाच जोर लावला जातोय, तेवढाच दमखम मात्र दाखवला जातोय. आणि क्रीडांगण आपण पाहिलं तर अगदी संपूर्ण उलवे रोड परिसरामधील आपले सगळे लाडके प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना, म्हणजे अगदी फायनलपेक्षा सुद्धा मी मित्र म्हणेन एखादी फायनलच सुरू आहे, मेगा फायनल. अशाच पद्धतीनं मात्र याही सामन्याला मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. हे खास करून वैशिष्ट्य, कारण शो मॅच म्हटली की बऱ्याच वेळा लाईव्ह प्रेक्षक लगेच ऑफलाईन जातात, परंतु अजूनही पाहायला गेलं तर 2000पेक्षा जास्त प्रेक्षक जे ऑनलाईन पाहतात, ते सगळ्या प्रेक्षकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. साईप्रीतच्या माध्यमातून आपण जे प्रेम करताय या स्पर्धेवर, या आयोजकांवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 47 धावा करायच्यात या मॅचमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र सर्वेश कडू, ज्यानं या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केलाय. जावळे संघाचा गोलंदाज आहे. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पहिला बॉल निर्धाव आलाय. 47 धावा करायच्यात. प्रथमेश कोळीसाठी पारितोषिक येते. लगातार 3 षटकारांना VRCC गणेशपुरी
संघाकडून तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मयूर पाटील नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन, स्ट्राईक एंडला प्रथमेश कोळी गणेशपुरी संघाचा फलंदाज. आणखीन एक निर्धाव चेंडू. लाजवाब कामगिरी केली आहे. कुणाल सर पाहायला गेलं तर अगदी नवोदित गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे, परंतु निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजानं ग्रामीण संघाकडून खेळत असताना जरूर केलाय. काल त्यांना क्वार्टर फायनलमध्ये सुपर 8च्या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र पराभूत व्हावं लागलं. जासई संघाच्या विरोधामध्ये अगदी पाहायला गेलं तर तीही चांगली मॅच पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय, सिंगल मिळेल आणि एक खातं उघडलं जात आहे ते उलवे ग्रामपंचायतचं. प्रथमेश कोळी आणि मयूर पाटील अशी अगदी विस्फोटक दोघंही फलंदाज यावेळेस मात्र 47 धावा करायच्यात, परंतु हे आव्हान सोपं नसेल या मैदानावर. ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर वहाळ ग्रामपंचायतकडे जे गोलंदाज आहेत तगडे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक आपण पाहतोय सर्वेश कडू, ज्यानं ओंकार नाईकला आपण पाहतोय, बामणडोंगरी संघाचा गोलंदाज. इथे मात्र गलीमध्ये उडालेला झेल आणि आता मात्र पहिल्या विकेटचा पतन. प्रथमेश कोळी लागलेला हा जोरदार झटका आणि सर्वेश कडूला मात्र मिळालेली ही पहिली सफलता. रुपेरी वालू सोनेरी लाटा जावं माझं वर्ग करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. निहाल मंडप डेकोरेटर्सचे जे कोणी असतील कार्यकर्ते किंवा सर्व यांनी लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर संपर्क साधायचा आहे. पहिली विकेट मात्र गेले ती अवघ्या 1 धावेवर. प्रथमेश कोळी पाहायला गेलं तर एक दर्जेदार फलंदाज, परंतु निराश करतोय उलवे संघाकडून खेळत असताना. आणि 47 धावा अगोदरच म्हटल्याप्रमाणे सोप्या नसतील या मैदानावर, कारण ज्या धावा डिफेंड आपण पाहिल्यात 37 धावांचा डिफेंड, 40 धावांचा डिफेंड आपण पाहिला या मैदानावर. त्यामुळं वहाळला सुद्धा माहिती आहे की या धावा सहजतेनं डिफेंड होऊ शकतात. स्पर्धेचे मुख्य आयोजक सागरशेठ घरत खेळाडू कक्षामध्ये बसून हा सामन्याचा आनंद घेतात. गोवा ट्रिप सुद्धा आहे तब्बल 7 दिवसांची आणि तेही फ्लाईटनं. क्या बात आहे. शरीरावर आदळणारा हा बॉल किती वेगवान. इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिथे सुद्धा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चला पाणी घेऊन जा लगेच, विनंती आहे लगेचच. आणि अंपायर्स तातडीनं लक्ष घाला. अंपायर्स प्लीज त्याच्या बाजूला गर्दी करू नका, फक्त त्याला हवा येऊ द्या. कैलासवासी सूरज गरज स्मृती आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. RK ट्रॉफी वहाळ 2021 सन्माननीय रविशेठ पाटील यांच्या नावानं या स्पर्धेचं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या 6 रात्रीपासून आपण ही स्पर्धा पाहतोय. सागरजी घरत, त्याचप्रमाणे जे प्रदीप मुंबईकर असतील, प्रवीण मुंबईकर असतील आणि संपूर्ण ओढापोन वहाळ सुदेश साळुंके असतील, सगळ्यांनीच फार मोठी मेहनत मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतली. अतोनात मेहनत त्यांचं अगदी पाहिले जवळून, अगदी वेळेवर स्पर्धा सुरू होणं. त्यानंतर जे लेट आले त्यांना मात्र पेनलाइज केलं गेलं. स्पर्धेची शिस्त आहे म्हणून या शिस्तीनं ही स्पर्धा मात्र सुपरहिट झाली. संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये मात्र या स्पर्धेचं नाव आज आदरानं का घेतलं जातं, कारण कडक शिस्तीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं गेलं. सर्वेश कडू यावेळेचा हा बॉल अक्षरशः खोदून काढलाय.
बॉल वडिश लॉंकॉनकडे सरकला, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 2 या आकड्यावर. बॉलिंग लाईनअप बद्दल आपण विचार करत होतो. सर्वेश कडू सारखा दर्जेदार गोलंदाज आहे, धीरज म्हात्रे आतमध्ये आहे मोराबे संघाचा, जीत खोत आहे बामणडोंगरी संघाचा, त्याच्यानंतर भानुदास म्हात्रेनं नुकताच झेल काय क्लास घेतला त्याच्याकडे गोलंदाजी दोरा जाऊ शकते, सुदेश साळुंकेकडे षटक जाऊ शकतो. ओमकार नाईक सारखा दर्जेदार वेगवान गोलंदाज या स्क्वॉड मध्ये, परंतु इथे यष्टीरक्षक चकलाय. बॉल अगदी लॉंग स्टॉप चाललाय आणि व्हाईट बॉलचा इशारा हा नशिबाचा पंजा यावेळेस मात्र उलवे ग्रामपंचायतसाठी. ऋषी नाईकडून चुकी जरूर झाले. या ठिकाणी 5 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळाल्यात. यावेळचा हा आघात पहा किती जोरदार आहे. स्क्वेअर लेग सीमारेषा पार, हा उत्तुंग षटकार. शेती नाही, बारी नाही, काम नाही, धंदा नाही, शेलय बेरोजगारी, शेवटी पोट भराने उपास मारी, शेवटी पोट भराने उपास मारी. अरे सचिन काय करत हो तुम्हाला बबल्या? ओ मनी माय व बबल्या कसा घेतला मग फुगे, ओ मनी माय व बबल्या कसा घेतला. मयूर पाटीलच्या बॅट मधून मात्र काय आक्रमक फटका पाहायला मिळाला. षटकार. धावसंख्या मात्र पुढे जाईल ती तब्बल 13 या आकड्यावर. नाणेफेक संपन्न केली जाईल. अंतिम सामना असेल या स्पर्धेमधील मेगा फायनल. एका बाजूला आपण पाहणार आहोत दाराबे संघाला आणि दुसऱ्या बाजूला मात्र जासई. या दोनही टीम्सना मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि या दाराबेचे आमचे सन्माननीय नगरसेवक सुनीलजी पाटील यांना माझी विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फायनल या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीम्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हा. दारावे विरुद्ध जासई, एका बाजूला नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला उरण. कोण होणार या चॅम्पियन या स्पर्धेचा यासाठी मात्र सगळ्यांची उत्कंठा शिगेला लागले. सगळ्यांचे डोळे मात्र या स्पर्धेकडे आहेत आणि या संपूर्ण मी म्हणेन क्रिकेट विश्वाचं लक्ष लागले या स्पर्धेवर. कारण तेवढीच मोठी स्पर्धा, तब्बल 2 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा आणि त्यानंतर मात्र प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जी ॲक्टिवा स्कूटर आपण पाहतोय. आणि ही कोणाला मिळणार, आज मात्र कोणत्या गावामध्ये मात्र ही गाडी जाणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण क्षणाचाही विलंब न करता प्रेझेंटेशन बॉक्सकडे धाव घ्या. ओमकार पाटील. ओमकार पाटीलचा हा वेगवान बॉल, परंतु दिशा चुकली. व्हाईट बॉलचा इशारा. चला स्पीडअप करा, आपल्याला फायनल खेळवायची आहे. इथे मात्र मारायचं होतं ऑन साईडला, परंतु बॉल जरूर उडाला होता. चान्स त्या ठिकाणी जरूर होती गलीमधल्या फिल्डरसाठी, परंतु धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. शेवटच्या बॉलवर पडलेला षटकार, नो बॉलवर व्हाईट बॉलवर आलेल्या त्या 5 धावा या सगळ्यांनी पुन्हा एकदा गणितं बिघडवलेत ती अर्थातच वहाळ ग्रामपंचायतीची. त्यामुळे चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर दारावे संघानं टॉस जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन दारावे संघ. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी गलीमध्ये उभा असलेला भानुदास मात्र. झेल सुद्धा खूप चांगला पकडला त्यानं आणि ओमकार नाईक आता मात्र लईमध्ये येताना पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी मात्र केले. पहिल्याही प्रथमेश कोळीचा जो झेल टेपला होता गलीमध्ये त्याच ठिकाणी, त्यामुळे किती क्विक आहे. एवढी उंची असताना सुद्धा किती क्विक आहे तो क्षेत्ररक्षणामध्ये. एवढा खाली वाकून मात्र झेल टिपतोय, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि आता मात्र लागलेला हा मोठा झटका अनिकेत कोळी, इन्फॉर्म बॅट्समन सध्याच्या घडीला असणारा हा मोहा कोळीवाडा संघाचा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. दिल्या 500च्या 3 100च्या नोटा, आपल्याला जमत नाही धंदा खोटा. मी ही शोभाला पत्रिका, मी ही शोभाला पक्का. नको अडानी समजू मला, तू पिठाशी दिलेच नाही. नको अडानी समजू मला,
14 या धावसंख्येवर मात्र दुसरी विकेट गमावले ती अर्थातच उल्वे संघानं. आणि आता मात्र दोनही उल्व्याचे खेळाडू मैदानावर असणार आहेत. मयूर पाटील आणि ऐलेश म्हात्रे एकाच संघामधून खेळणारे हे दोनही खेळाडू आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. समोर गोलंदाज ओमकार नाईक फ्रॉम बामणडोंगरी. बामणडोंगरी एक्सप्रेस हे अतिशय वेगवान हा गोलंदाज ओळखला जातो आणि या गोलंदाजीवर मात्र त्याला विकेट सुद्धा मिळाले. या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सर्वेश कडूच्या चांगली सुरुवात केल्यानंतर मात्र शेवटला मात्र धावा दिल्या त्या सर्वेश कडूनं. त्यासाठी थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाचा फटका सुद्धा बसलाय. यावेळेचा बॉल सरळ सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा. पंचांनी मात्र इशारा दिलाय तो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार. एका धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अखेरीस पंचांनी मात्र डिस्कशन केलं आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. 15 रन्स ऑन बोर्ड. ओंकार नाईक पुन्हा एकदा रफ्तार का सौदागर, परंतु या वेगाच्या समोर मात्र हा ऑन ड्राईव्हचा फटका आकाशामध्ये जरूर आहे. प्रयत्न केले, प्रयत्नांना मात्र आलं अपयश आणि लॉंग ऑनच्या वरतून मात्र आलाय षटकार. दिसाया साधा वेगळीच आदा त्याची ओळख हाय लई न्यारी, त्याची ओळख हाय लई न्यारी. वाहलगावचे रवी शेट पाटलाला ओळखतय दुनिया सारी. वाहलगावचे रवी शेट पाटलाला ओळखतय दुनिया सारी. 21 बॉल आणि 26 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी उल्वे संघाला. ओंकार नाईक सुद्धा महागडा ठरतोय. जेंटल टच दिला, अगदी स्मार्ट टच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थर्डमॅन सीमा रेषा पार. ऐलेश मात्रेच्या बॅट मधून निघतोय अगदी गोळीच्या वेगाना हा खणखणीत चौकार. बॅकफुटला जाऊन मात्र शेवटच्या क्षणाला त्यानं फक्त बॅटचा फेस खोलला, फक्त दिशा दिली आणि अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असंच आपण वर्णन करूया या फटक्याचं. प्रचंड महागडा ठरतोय ओमकार नाईक. यावेळेस मात्र कव्हर्सला एका फ्लॉतून फटका पाहायला मिळतोय. ऐलेश मात्र ऑन फायर. षटकार चौकार आणि तदनंतर पुन्हा एकदा हा क्लासिक कव्हर ड्राईव्ह चौकार. गोर गरिबाना आधार हाय दादा उभा खंबीर. हाय दादा उभा खंबीर. आपला दादा उभा खंबीर. समाज कार्यात नेहमीच मोर, त्याचे पाठीशी लाखो पोर. त्याच्या पाठीशी लाखो पोर. त्याच्या पाठीशी लाखो पोर. जनसेवे 29 रन्स ऑन बोर्ड. ओमकारचा हाही बॉल मात्र भिरकावलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. ऐलेश मात्रेच्या बॅट मधून निघतोय हा सलग 3रा चौकार. जनसेवेची पेटली मशाल रविदादांच्या उरी. आपल्या रविदादांच्या उरी. वाहलगावचे रवी शेट पाटलाला ओळखतय दुनिया सारी. वाहलगावचे रवी शेट पाटलाला ओळखतय दुनिया सारी. 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या पाहायला मिळतात. त्या मजबूत स्थितीमध्ये उल्वे संघ. ऐलेश मात्रे 4 बॉल मध्ये 18 धावा. धावांचा रतीब घातलाय. धावांचा वर्षाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो ऐलेशच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला मयूर पाटीलचा विचार केला तर त्यानं सुद्धा धावा जमवल्यात. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती. आपण तिथून थोडंसं दूर सरायचं आहे, कारण मागे खेळाडू कक्ष आहेत त्यांना थोड्याशा अडचणी होतात. त्यामुळे कृपा करून खेळाडू कक्षासमोरील प्रेक्षकांना विनंती आहे. बरीचशी जागा आहे आपल्या क्रीडांगणाच्या भोवती. वाईट वाटून घेऊ नका, परंतु हे महत्त्वाचं आहे. खेळाडूंना डिस्टर्बन्स नाही झालं पाहिजे ही आपली काळजी आहे. आपणच काळजी घ्यायची आहे. तर निखिल खोत
या गोलंदाजाकडे चेंडू दिलाय, परंतु काय प्रचंड महागडी गोलंदाजी केली आहे ती ओमकार नाईकनं. तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या त्याच्या ओव्हरमध्ये. निखिलचा हा बॉल यावेळेस मात्र चांगला पडला. चूक टप्प्यावर मात्र आल्यानंतर सरळ यष्टीरक्षक ऋषी नाईककडे. निर्धाव चेंडूची सांगता. 14 धावांची गरज आहे. इथून मात्र येणारे 17 चेंडू आणि 14 धावा. 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 17. असं साधं सोपं आणि सरळ समीकरण आहे. उल्वे ग्रामपंचायत आज मात्र थोडीशी वहाळ ग्रामपंचायतीवर भारी पडते की काय, असं चित्र आता मात्र मैदानामध्ये केलंय ते आयलेश मात्रीच्या तडाकेबंद फलंदाज. एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. निलेश शेठ खारकर यांचा सन्मान अरुण दापोलकर यांच्या शुभ हस्ते होईल. बीजेपी वॉर्ड अध्यक्ष आहेत निलेश शेठ खारकर यांचा सन्मान अरुण दापोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. सुस्वागतम निलेशजी खारकर साहेब. आपला आरके ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला इथे सन्मानित केलं जातं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल मिळाली आणि या तवफलकावर धावा आपण पाहतोय त्या 34 धावा. 47 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. सन्माननीय निलेश शेठ खारकर साहेबांचं या मंचावर हार्दिक हार्दिक असं स्वागत सन्मानित केलं जात आहे. आणि उलवे जिंकली तर त्यांच्याकडून पारितोषिक सुद्धा आहे. निलेश शेठ खारकर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळं आज उलवे ग्रामपंचायत सध्याच्या घडीला मात्र मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल निखिल कोचचा निर्धाव निघतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता या गोलंदाजाने यंदाच्या हंगामामध्ये फार प्रभावित केलंय. व्हेरिएशन जे आहेत या गोलंदाजाकडे. प्रत्येक चेंडू गणिक मात्र वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जातो. आणि असं या ठिकाणी आपण पाहू शकाल उल्वे क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल, कारण साहेब चषक आपण पाहिलात. 40+ मास्टर विजय शेठ कारकर यांच्या वाढदिवसामध्ये स्पर्धा पाहिलीत. जर लगातार 3 षटकार लगावले तर विजय शेठ कारकर आणि भोईर साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल फलंदाजांना. आणि हा पहिला षटकार येतोय. आणखीन एक षटकार मात्र पाहायला मिळाला, तो अर्थातच आयलेश मात्रेच्या बॅटमधून. आज आयलेश वेगळ्याच मूडमध्ये आहे, वेगळ्या अंदाजानं मात्र फलंदाजी करतोय. यंदाच्या हंगामामध्ये थोडासा शांत जरूर वाटतोय, परंतु पाहायला गेलं तर आयलेशच्या बॅटमधून 2 षटकार 3 चौकार. नेक्स्ट मॅच मेगा फायनल जासई विरुद्ध दारावे. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका. प्रत्येक क्षण आणि क्षण तुम्हाला पाहायचा या मॅचचा, कारण तेवढीच रोमांचकारी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेत ही शेवटची मॅच असणार आहे. समोरच्या दिशेला मात्र आयलेशचा हा स्ट्रोक अगदी स्ट्रेट ड्राईव्ह जातोय. सिंगल मिळाली एकेरी धावेनं. पहिली सिंगल आयलेश मात्रेच्या बॅटमधून असेल ही. अन्यथा षटकार आणि चौकाराच्याच मदतीनं मात्र त्यानं आतापर्यंत धावा जमवल्या होत्या. येणारे 13 चेंडू आणि मयूर पाटीलच्या सुद्धा भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम. 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते आता मात्र उलवे ग्रामपंचायत. सुरुवातीला केलेली फलंदाजांनी निराशा. ऋषी नाईकचं शून्यावर परतणं. तकदीर पाटील इन्फॉर्म बॅट्समन लवकर बाद होणं. आणि इथे मात्र या धावा नो बॉल आणि या नो बॉलवर आलेला चौकार. त्यामुळं इथे इक्वल झालंय. स्कोर इज लेवल आणि अवघ्या एका धावेची आवश्यकता. वेस्ट हाईट दिला जातोय आणि फ्री हिट. त्यामुळं गोवा ट्रिप आता मात्र वहाळ ग्रामपंचायतीसाठी सागर शेठ घरत या स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांनी लावली होती. कदाचित आम्हाला सुद्धा त्याच्याबरोबर चान्स मिळाले असते, परंतु चान्स आता मात्र मिळणार नाही आहे, कारण हा सामना मात्र जिंकतोय तो अर्थातच पाहायला गेलं तर जवळजवळ उल्वे ग्रामपंचायतच्या बाजूनं, कारण फक्त एका धावेची आवश्यकता आहे. सामन्यातली औपचारिकता मात्र बाकी राहिले, फॉर्मॅलिटी, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कोण येतोय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. ऋषी नाईक चेंडू घेणार हे आम्ही आधीच ठरवलं होतं आणि काहीसं तसंच घडतंय सुद्धा. ऋषी नाईक या मॅचमध्ये चमत्कार करणार का? कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही. पहिल्याच बॉलवर मात्र तो बाद झाला. एक बेजबाबदार फटका मी म्हणेन. अगदी बेजबाबदार फटक्यानं मात्र ऋषी नाईक शून्यावर बाद झाला आणि आता मात्र षटक घेतलंय.
भानुदास म्हात्रे आहे, सुदेश साळुंके, धीरज म्हात्रे सारखा गोलंदाज आहे, परंतु ऋषी नाईक चेंडू घेणार. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एका धाबीची गरज आहे आणि आयलेश म्हात्रे ही एक धाव कोणत्या फटक्याने आणणार एवढीच उत्सुकता आता मात्र राहिले. रिव्हर्स स्वीपचा वापर केला होता. आयलेश म्हात्रेचा आता मात्र कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय आणि आता मात्र कोणत्याही पद्धतीचे तो फटके खेळू शकतो असंच त्याला वाटायला लागले. परंतु इथे बॉल निर्धाव गेलाय. ऋषीचा हा बॉल इथे मात्र मागे चाललाय आणि ही रन कंप्लीट आणि अखेरीस मात्र उलवे ग्रामपंचायतीनं विजय नोंदवलाय. वहाड ग्रामपंचायतीवर मात्र भारी पडले, ती अर्थातच उलवे ग्रामपंचायत. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम उलवे. आणि उलवे ग्रामपंचायतसाठी इथे आपण पाहू शकाल अर्थातच निलेश शेठ खारकर साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि नक्कीच इथे संघ विजय झालाय. आणि इथे सागर यांची जी गोव्याची